लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज. कुणाची सरसेनापती ही दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा. नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आक्रमक भूमिका घेत जन आक्रोश मोर्चा काढला. खासदार संजय राऊत आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शालिमार येथून निघालेला मोर्चा थेट महापालिका मुख्यालयावर धडकला. हातात फलक आणि घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी प्रशासनाचा निषेध केला. खड्डे तातडीने बुजवा, निकृष्ट रस्त्यांची चौकशी करा आणि दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला. नगरसेवक केशव बोर्जे यांच्यासह नगरसेवकांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले. आता जन आक्रोशानंतर महापालिका प्रशासन प्रत्यक्ष खड्डे बुजवणार की पुन्हा आश्वासनाची मलमपट्टी करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक. येतो मग त्यासाठी आपण खडी टाकून तेवढा कॉम्पॅक्शन त्या रोडवर करतोय. ही रोड बेस्ट केव्हा होईल जेव्हा हा काम मंजूर होईल. याच्यात स्टॉर्म वॉटर पण पकडला आहे, तिथे सिवरेजचं पण काम झालं, सगळे जे काम युटिलिटीचे ते सगळे झाले आहे. आता ही रोड आपल्याला पाहिजे आहे म्हणून ती घेतली आहे. सुरुवातीपासून आज नाही 15-20 वर्षापासून ती खराब होती म्हणून ती घेतली आहे. आणि हे काम झालं आपला एक बाजूचा आणि एक बाजू आपला टार्गेट आहे ओपन करायला ऍज सून एज पॉसिबल. तर तो काम झाला की ही एक बाजू ओपन झाली, मग हा आपला जे पार्ट आहे जे कच्चा पार्ट आहे तो बंद होऊन जाईल रस्ता लोकांसाठी आणि मग तिथे नंतर आम्ही काम करणार. किती दिवस सर आता डीएलसी त्यांचा साहेब सुरू झालाय. पीक्यूसी डीएलसी झालाय बऱ्यापैकी. अराउंड वन साइड जे आहे ते 80% डीएलसी झाली आहे. पीक्यूसी आपण मागच्या आठवड्यात सुरू केला होता. 2-3 वेळा ट्रायल घेऊन मग फायनल आपल्याला एक सेटिंग करावा लागतो. तर जसं जसं आपला डीएलसी झाला त्यानंतर 21 दिवस जे आहे ते डीएलसी ला सेट व्हायला क्युरिंग पिरियड लागतो. जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत डीएलसी पासून डिव्हायडर मध्ये जे पट्टी आहे तिथे पण कॉन्क्रीट भरावा लागतो. ते भरू शकत नाही कारण की ती कॉन्क्रीट भरणारी गाडी ती डीएलसी वर चालू शकत नाही. तर अजून त्याला 21 दिवस असा करून आपण तरी पकडतोय की 2 महिन्यात वी शुड ऍटलीस्ट सम स्ट्रेच आपण रोडचा ओपन करू. 2 महिन्यात किती लोक मरतील? 2 महिन्यात लोक नाही मरणार. आवाज उठवण्यासाठी, प्रशासनाला जाग आणण्यासाठी खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब, आदरणीय मिर्लेकर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा शिवसेना कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत आलेला आहे. ही फक्त सुरुवात आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख आज 60 वर्षापासून आहे आणि त्याच नात्याने आज आम्ही हे सर्व लढा देत आहोत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. मी 2.5 महिन्यापूर्वी प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांना सुचवलं होतं की लवकरात लवकर पावसाळा येणार आहे, त्याआधी हे नांगरलेल्या शेतासारखे रस्ते नीट करा. परंतु त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी झाली. परंतु मी म्हणतो की निसर्गाची आपण लढू शकत नाही. निसर्गाचा जेव्हा निसर्ग चालू होतो तेव्हा त्याच्या विरोधात आपल्याला काम करता येत नाही आणि म्हणून आपण काम करताना निसर्ग येणार आहे याची काळजी घेऊन काम केलं पाहिजे. तसं काम झालं नाही म्हणून 6-7 लोकांचा बळी गेलेला आहे. कितीतरी लोक जायबंदी झालेले आहेत आणि त्यांना न्याय मिळावा आणि आपल्याला पुढे असा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. संजय राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु आपण सर्वांनी, मी आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाहन चालवावं, पायी चालावं. कारण कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना सांगून येणार नाही. आपली काळजी आपण घ्यावी. प्रशासन घेत नसेल तर आपली काळजी आपण घ्यावी एवढीच विनंती आपल्याला करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. याच्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते सर्व नाशिककरांना जय महाराष्ट्र. खड्ड्यातून वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात.
खड्डे तुडवी तिथपर्यंत आलात, खड्डे बुजव. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. आतमधली शिवसेना वेगळी आहे. महापालिकेची ती बाजूला आहे. सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरच्या शिवसेनेची भविष्य आपल्याला बघायची असेल तर रस्त्यावर जावं लागेल. समोरच्या महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या त्यांनी घ्यायला पाहिजे नाशिककरांच्या वतीने. समोर रेडा आहे, रेडा यमाचा, आणि आम्ही यमालाही बोलवलं आमंत्रण देऊन. आता रस्त्यावरचे खड्ड्याचे बळी घ्यायचे नाही, आतमध्ये जायचे. आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये माजुरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे. उद्धव साहेबांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे. सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य बंधनं असतात. कुठेच ना कुठे भाजपचे आणि मिळण्याचे घरात नसून नसले माझ्यासमोर ज्यांनी या खड्ड्यामध्ये आपला जीव गमावला. प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दिलीप बेरी, निलेश प्रल्हाद खोतकर, जितेंद्र सिंग मंगल सिंग गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि काल एका मुलाचं त्याच खड्ड्याच्या अपघातात निधन झालं. तो आहे अनुप विश्वास बदानी. फक्त 14 वर्षाच्या या मुलाला या नाशिकच्या खड्ड्यामध्ये आपल्याला आपला प्राण गमवावा लागला. हे या समोरच्यानी केलेले खून आहेत. मर्डर 302. एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला चंपतरायला 302 चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जबाबदारी आहे का? कशा करता खर्च उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असं सांगता 5 लाख रुपये दिले. गरिबांच्या जीवाची किंमत त्या 5 लाख रुपये. लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजे त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहे त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे, कारण ते जखमी तिथे उपचार घेतात ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेरोजगार आहेत. त्यांचा आता रिझल्ट झाला 5-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचे कमिशन खातात. डुप्लिकेट वर्क ऑर्डर, भ्रष्टाचाराचा ग्राम्य पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा. 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मगाशीच कागद आले.
यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव 27 कोटी रुपये त्याच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. काल मी मखमलाबादला गेलो, रस्ते कुठे आहेत? लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.